हॅलो फ्रेंड्स, मी शिल्पा. कुक अँड कॉस्मेटिक्स ह्या माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण ओल्या नारळाच्या करंज्या बनवणार आहोत. चला तर मग पाहूया त्यासाठी लागणारे साहित्य. ओल्या नारळाच्या करंज्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. 2 कप मैदा, 2 कप ओलं खोबरं, 2 कप साखर, 1 कप दूध, 2 ते 3 टेबलस्पून काजू बदाम पावडर, थोडी वेलची पावडर, थोडं तेल. सगळ्यात पहिलं आपण मैदा मळून घेऊया. त्यामध्ये थोडंसं मीठ घालूया. आपण मैद्यामध्ये तेलाचे मोहन घालणार आहोत. त्यासाठी हे तेल आपण गरम करून घेऊया. तेल छान गरम झालेलं आहे. आता गॅस बंद करूया आणि हे गरम गरम तेल आपण मैद्यामध्ये ओतूया. हे तेल आपण आता मैद्यामध्ये ओतूया. तेल खूप गरम असल्यामुळे हाताला चटका लागू शकतो. त्यामुळे पहिलं आपण हे मिश्रण चमच्याने मिक्स करून घेऊया. आता हातानेच तेल आणि मैदा मिक्स करून घेऊया. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मैदा मळून घेऊया. मैदा छान मळून झालेला आहे. आता यावर झाकण ठेवून अर्धा तास ह्याला असेच ठेवून देऊया आणि आपण करंजीसाठी लागणाऱ्या सारणाची तयारी करूया. करंजीचे सारण बनवण्यासाठी हे दूध आपण तापवून घेऊया. यामध्ये थोडं केशर घालूया. साहित्य दाखवताना मी केशर दाखवायला विसरले होते. इथे केशर पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला नसेल घालायचं तर नाही घातलं तरी चालेल. हे दूध आपण आता उकळवून घेऊया. तुम्ही पाहू शकता दुधाला छान उकळी आलेली आहे. दूध चमच्याने थोडं ढवळून घेऊया. आता यामध्ये काजू बदाम पावडर घालूया. हे दूध आता आपल्याला आटवून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता दूध छान आटलेलं आहे. आता यामध्ये ओलं खोबरं घालूया. साखर घालूया. मी इथे 2 कप ओल्या खोबऱ्यासाठी 2 कप साखर घेतली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता. सगळं छान मिक्स करून घेऊया. सगळं छान मिक्स झालेलं आहे. आता यामधील साखर विरघळून घेऊया आणि साखर विरघळल्यामुळे जे पाणी सुटतं ते पाणीसुद्धा आटवून घेऊया. म्हणजेच मिश्रण थोडं कोरडं करून घेऊया. मिश्रणातली साखर विरघळलेली आहे. आता साखरेमुळे जे पाणी सुटलेलं आहे ते थोडं आटवून घेऊया. म्हणजेच मिश्रण थोडं कोरडं करून घेऊया. हे मिश्रण आपल्याला जास्त कोरडंसुद्धा करायचं नाही. जास्त कोरडं झाल्यामुळे हे मिश्रण थंड झाल्यावर कडक होऊ शकतं आणि त्यामुळे करंजी फुटू शकते. मिश्रण कोरडं झालेलं आहे. आता यामध्ये वेलची पूड घालूया. वेलची पूड मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊया. आता गॅस बंद करूया आणि हे मिश्रण थंड करून घेऊया. करंजीसाठी लागणारे सारण आता थंड झालेले आहे. आता आपण करंज्या करायला घेऊया.
मैद्याचा गोळा पुन्हा एकदा मळून घेऊया. आता ह्या मैद्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया. याप्रमाणे बाकीचे गोळे सुद्धा बनवून घेऊया. मैद्याचे छोटे छोटे गोळे बनवून तयार झालेले आहेत. आता आपण करंजीची पारी लाटायला घेऊया. इथे मी करंजीची पारी लाटण्यासाठी मैदा घेतला आहे आणि करंजी फुटू नये म्हणून पारीला बाजूने लावण्यासाठी थोडं दूध घेतलं आहे. मैद्याचा छोटा गोळा घेऊया आणि करंजीची पारी लाटून घेऊया. करंजीची पारी लाटून झालेली आहे. आता यामध्ये सारण घालूया. करंजी फुटू नये म्हणून बाजूने थोडं दूध लावून घेऊया. आता करंजीला साईडने कापून घेऊया. ह्याप्रमाणे बाकीच्या करंज्या सुद्धा बनवून घेऊया. करंजीला आपण या ताटामध्ये ठेवून देऊया. इतक्या करंज्या बनवून तयार झालेल्या आहेत. बाकीच्या करंज्या होईपर्यंत ह्या करंज्या सुकू नये म्हणून ह्या करंज्यावर आपण ओला कपडा ठेवून देऊया आणि बाकीच्या करंज्या बनवून घेऊया. करंज्या बनवून तयार झालेल्या आहेत. आता ह्या करंज्या आपण तळून घेऊया. तेल छान गरम झालेलं आहे. त्यामध्ये एक एक करंजी सोडूया आणि तळून घेऊया. करंजी एका साईडने तळून झालेली आहे. आता दुसऱ्या साईडने सुद्धा करंजी तळून घेऊया. याप्रमाणे बाकीच्या करंज्या सुद्धा तळून घेऊया.
खुसखुशीत अशा ओल्या नारळाच्या करंज्या खाण्यासाठी तयार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.